थोड्या वेळापूर्वी एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीनं ऑल इंडिया कोट्यामध्ये जेवढे काय देशामध्ये एमबीबीएसचे कॉलेज आहेत ना, त्या कॉलेजची सीट मॅट्रिक्स अपडेट केलेली आहे. आणि ही जी पीडीएफ आहे आपण रीड केली आणि या पीडीएफ मध्ये जेवढे कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील ना, तर तेवढे कॉलेज जे आहेत ते 2025च्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये 100% भाग घेतील असं आपण या ठिकाणी कन्सिडर करून चालू शकतो. तर पहा, आज आपण मोस्टली फोकस करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये टोटल एमबीबीएसचे कॉलेज किती आहेत आणि कोणत्या कोट्यामधून जे कॉलेज आहे त्या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं, म्हणजे आपल्याला काउन्सिलिंग कोणत्या कॉलेजसाठी कुठून करणं आहे याची सविस्तर माहिती. त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये टोटल इनटेक कॅपॅसिटी किती आहेत, म्हणजे एमबीबीएसच्या किती जागा आहेत ऍडमिशनसाठी त्याची माहिती. त्याचबरोबर ते कॉलेज एम्सचं आहे, गव्हर्नमेंट आहे किंवा मग प्रायव्हेट आहे याची सविस्तर माहिती, किंवा मग ट्रस्टचं कॉलेज आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्ही एमसीसीच्या वेबसाईटमध्ये गेलात आणि तिथून जर तुम्ही ही पीडीएफ ओपन केली किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपमधून जर ही पीडीएफ तुम्ही ओपन केली तर जवळपास 326 नंबरला तुम्हाला चेक करणं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमधलं पहिलं मेडिकल कॉलेज बघायला भेटेल, ज्याचं की नाव तुम्हाला दिसून येईल. आणि तिथून पुढे खाली जे आहे तुम्हाला कंटिन्यू चेक करत राहणं आहे की टोटल किती कॉलेज आहेत. पहा, जे नंबर 1चं कॉलेज आहे तो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर बघायला भेटतं. तर हे एम्स नागपूरचं कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. याची जी ऍडमिशन प्रोसेस होते ना, तर ती एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी थ्रू होते आणि इथं जेवढे इनटेक कॅपॅसिटी असेल तर 100% जागा ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामधून या ठिकाणी अलॉटमेंट केल्या जातात. स्टेट काउन्सिलिंग मध्ये हे कॉलेज तुम्हाला दिसणार नाही याची पण तुम्ही खात्री करा. जर तुम्हाला एम्स नागपूरमध्ये ऍडमिशन करायचं असेल तर जी काय एमसीसीची सेंट्रल काउन्सिलिंग होते ना, तर तिथून तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन करणं पडेल. तर हे तुमचं एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. जवळपास 125 जागा तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशनसाठी दिसून येतील. नंतर जर आपण एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळे बघितलं, 2 नंबरचं कॉलेज, हे एक ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे. म्हणजेच तुम्हाला हे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी बघायला भेटेल. आणि या ठिकाणी जवळपास 100 जागा ज्या आहेत ते तुम्हाला या कॉलेजच्या दिसून येतील. म्हणजेच जर तुम्हाला एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं कॅटेगरीनुसार, तर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी थ्रू 100% स्कॉलरशिप दिली जाते. आणि एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळे जे आहे ना, हे फक्त राज्यातल्या मुलांसाठी अलॉटमेंट करतं. या ठिकाणी बाहेर राज्यातले विद्यार्थी येऊ शकत नाही. आणि तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी जी काय आपली स्टेट काउन्सिलिंग चालते तिथून ऍडमिशन करणं आहे. त्यानंतर जर आपण तिसऱ्या कॉलेजचा विचार केला तर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज तुम्हाला पुण्यामध्ये बघायला भेटतं. हे एक गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे. ह्याची ऍडमिशन प्रोसेस पण एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी करते. सर्व जागा ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामधून फिल केल्या जातात. जवळपास 150 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर तुम्ही विचार केला पुढच्या कॉलेजचा तर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सेंटर सोलापूरमध्ये तुम्हाला एमबीबीएसचं कॉलेज बघायला भेटतं. हे पण एक ट्रस्ट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 100 सीटची या ठिकाणी टोटल इंटेक कॅपॅसिटी 2025 साठी तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. हे एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, पुणे सिटीमध्ये आहे आणि 250 सीटची या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर बीकेएलएल वालवारकर रुरल मेडिकल कॉलेज तुम्हाला रत्नागिरीमध्ये बघायला भेटतं. हे एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काय एम्सचं कॉलेज असेल किंवा मग आर्म फोर्स मेडिकल कॉलेज असेल ना, या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन करण्यासाठी एमसीसीची सेंट्रल काउन्सिलिंग करणं आहे. त्याचबरोबर जे काय आपलं गव्हर्नमेंट कॉलेज राहत आहे बाकी सर्व, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग मधून अलॉटमेंट केलं जातं 85% सीटसाठी आणि 15% सीटसाठी ऑल इंडिया कोटा एमसीसी मधून ऍडमिशन मिळतं. पण जे काय तुमचे ट्रस्टचे कॉलेज असतील ना, तर या ठिकाणी तुम्हाला जे काय अलॉटमेंट होणार आहे ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग मध्ये होतं. मग तुम्ही स्टेट कोट्यामधून जा किंवा IQ NRI कोट्यामधून जा, तुम्हाला त्या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंगच करणं पडते. त्यानंतर जर आपण पुढच्या कॉलेजचा विचार केला तर तुम्हाला भारतीय विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी बघायला भेटते सांगलीमध्ये. हे कॉलेज जरी ट्रस्ट मध्ये येत असेल ना, तरी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप मिळत नाही. जे डीम कॉलेज राहत आहे ना, तर त्यांची ऍडमिशन प्रोसेस पण जी आहे ती तुमची सेंट्रल काउन्सिलिंग एमसीसी थ्रू केली जाते आणि या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. तर डीम कॉलेजचं जे काय फी स्ट्रक्चर आहे ना, तर ते तुम्ही एक वेळेस चेक करून नंतर या कॉलेजला जे आहे ते चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता. या ठिकाणी पण तुम्हाला टोटल 150 सीट ज्या आहेत त्या बघायला भेटतील. त्यानंतर भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज तुम्हाला पुण्यामध्ये पण एक बघायला भेटतं. हे पण ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे आणि 150 सीट तुम्हाला या ठिकाणी पण दिसून येतील. त्यानंतर भारत अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आहे पुण्यामध्ये. तर हे एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. ट्रस्ट मध्ये येतं आणि या ठिकाणी जवळपास 100 जागा ज्या आहेत त्या एमबीबीएसच्या तुम्हाला 2025 साठी बघायला भेटतील. त्यानंतर दत्ता मेघे मेडिकल कॉलेज आहे नागपूरचं. या ठिकाणी हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि जवळपास 150 सीट या ठिकाणी तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. नंतर डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर आहे पिंपरी पुण्यामध्ये. हे पण ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे. 250 सीट तुम्हाला या ठिकाणी पण बघायला भेटतील. परत सांगतोय, जे काय डीम कॉलेज आहेत त्यांचं फीस तुम्हाला एक वेळेस ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करणं आहे. जेवढी फीस असेल तेवढी फीस तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी पेमेंट करावी लागते. त्यानंतर सोलापूरमध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. हे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटेल. 200 जागांची या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर DY पाटीलचं
मेडिकल कॉलेज आहे कोल्हापूरमध्ये, हे पण ट्रस्टमध्ये येतं. या ठिकाणी 150 जागा तुम्हाला टोटल दिसून येतील. त्यानंतर डॉक्टर एम वाय तासगावकर मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे, हा जो आहे तो सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 100 सीट आहेत, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. ज्या कॉलेजला मी सेमी गव्हर्नमेंट बोलल, गव्हर्नमेंट बोलल, त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन दिलं जातं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जे डीम कॉलेज आहे किंवा अदर कॉलेज आहेत ना, त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप दिली जात नाहीये. नंतर जर तुम्ही पुढचं कॉलेज बघितलं तर डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख मेमोरियल कॉलेज तुम्हाला अमरावती बघायला भेटतं. हे पण एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्या ठिकाणी 150 सीट आहे टोटल. इथं पण तुम्हाला कॅटेगरीच्या फीस मध्ये ऍडमिशन दिलं जातं. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज आहे अमरावती महाराष्ट्रामध्ये. हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे, पण या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा पूर्णच्या पूर्ण बेनिफिट दिला जातो, कारण हे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. आपल्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 100% दिसून येईल. 150 जागा या ठिकाणी 2025 साठी तुम्हाला एमबीबीएसच्या दिसून येतील. त्यानंतर डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे नांदेडमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. या ठिकाणी 150 सीटची तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला मिळते. नंतर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आहे जळगावमध्ये, हा ट्रस्टचा कॉलेज आहे. 200 सीटची या ठिकाणी तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. आणि उल्हास पाटील हा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, म्हणून इथं तुम्हाला 100% कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो. नंतर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज आहे नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, हा पण ट्रस्टचा कॉलेज आहे, सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. इथं पण तुम्हाला कॅटेगरीचा 100% बेनिफिट दिला जाईल. या ठिकाणी पण तुम्हाला 200 सीट ज्या आहेत त्या टोटल बघायला भेटतील. त्यानंतर जर तुम्ही पुढच्या कॉलेजचा विचार केला तर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज तुम्हाला नाशिकमध्ये बघायला भेटतं. ट्रस्टचं कॉलेज आहे. टोटल 120 जागा आहे सॉरी, आणि 120 जागामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार सीट अलॉटमेंट झालं, तुम्हाला 100% या ठिकाणी स्कॉलरशिप दिली जाते. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तुमचं अमरावतीवालं, 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे बारामती, 100 सीटची या ठिकाणी टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं अंबरनेरचं, या ठिकाणी पण 100 सीट तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी मिळेल. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला रत्नागिरीमध्ये बघायला भेटेल महाराष्ट्रामध्ये, या ठिकाणी पण टोटल 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी मिळते. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आपलं धाराशिवमध्ये, या ठिकाणी पण 100 सीट जे आहे ते तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल सातारामध्ये, या ठिकाणी पण 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. नंतर आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जीएमसी मुंबई बघायला मिळते, जे की लास्ट इयरला नवीन चालू झालं. त्याच्या ठिकाणी तुम्हाला 50 जागा ज्या आहेत त्या बघायला भेटतील. आणि याच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये अजून एक मेडिकल कॉलेज आहे, जिथे की इंटेक कॅपॅसिटी थोडी अलग तुम्हाला बघायला भेटेल. त्याचं नाव खाली तुम्हाला नंतर समोर दिसून येईल. नंतर जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा आहे, 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना आहे, 100 सीट आहे टोटल. नंतर जीएमसी वाशिम पण तुम्हाला बघायला भेटतं, टोटल 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला आहे, 200 जागा आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला अलिबागमध्ये बघायला भेटतं, टोटल 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी दिसते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, 200 जागा ज्या आहेत ते तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी या ठिकाणी दिसून येईल. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारामध्ये बघायला भेटतं, 100 सीटची तुम्हाला या ठिकाणी टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे. जीएमसी चंद्रपूर आहे, 150 जागा तुम्हाला या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी भेटेल. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे गडचिरोलीमध्ये, 100 टोटल सीट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे गोंदियामध्ये, या ठिकाणी 150 जागा तुम्हाला बघायला भेटतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोलीमध्ये पण आहे, 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावमध्ये आहे, 150 जागा तुम्हाला या ठिकाणी टोटल दिसून येतील. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला लातूरमध्ये बघायला भेटतं, टोटल 150 जागा या ठिकाणी दिसून येतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे मिरजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि टोटल 200 जागा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील 2025च्या ऍडमिशन प्रोसेससाठी. नंतर जीएमसी नागपूर बघायला भेटतं, 250 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार आहे, 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला बघायला भेटते. आणि लास्ट इयर नाशिकमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज स्टार्ट झालं, त्या ठिकाणी तुम्हाला 50 सीट ज्या आहेत त्या ठिकाणी बघायला भेटतील. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे परभणीचं, 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी मिळते. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग आहे, 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटेल. आणि जे मी तुम्हाला मगा मुंबईच्या कॉलेज बरोबर अजून एक कॉलेज शेअर केलं होतं ना, तिथे ग्रँट मेडिकल कॉलेज आहे तुमचं मुंबईमध्ये, याला जीएमसी या नावाने ओळखलं जातं. तर 250 सीटचं या ठिकाणी एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. नंतर एचबीटी मेडिकल कॉलेज जे आहे ना मुंबईमध्ये, या ठिकाणी 200 सीटची तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटेल. आणि हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला दिसून येईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे ना जालनामध्ये, ते एक मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे,
150 जागा तुम्हाला या ठिकाणी टोटल सीट दिसून येतील. ज्यावेळेस महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट सीट मॅट्रिक्स अपडेट करेल ना, त्यावेळेस तुम्हाला कोणतं कॉलेज मायनॉरिटीज आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे त्याची पूर्ण अपडेट शेअर करतं. आणि ज्यावेळेस ती नोटीस येईल त्यावेळेस मी सविस्तर कॅटेगरी वाईज किती जागा आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये, टोटल गव्हर्नमेंटच्या जागा किती, प्रायव्हेटच्या जागा किती, त्याच्यावर पण एक सविस्तर व्हिडिओ बनवून नक्की शेअर करेल. त्यासाठी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तिथे तुम्ही अपडेट घेऊ शकता. नंतर तुम्हाला एक इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूरमध्ये बघायला भेटतं. हे पण एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 200 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी या ठिकाणी पण तुम्हाला बघायला मिळते. नंतर जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज जे आहे ना तुम्हाला वर्धामध्ये बघायला भेटतं. हा पण एक ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे. 250 सीटचं तुम्हाला हे कॉलेज बघायला भेटेल. त्यानंतर जर तुम्ही पुढच्या कॉलेजचा विचार केला तर के जे सोमय्या मेडिकल कॉलेज तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटतं. 100 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी आहे या कॉलेजची. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे ना कराडमध्ये, हे एक डीम कॉलेज आहे. इथं 250 जागा तुम्हाला बघायला भेटतील. त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर तुम्ही एक वेळेस व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज सायन मुंबईमध्ये बघायला भेटतं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 200 सीटची तुम्हाला टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटेल. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तुम्हाला MIT लातूरमध्ये बघायला भेटतं. 150 जागा आहेत. आणि MIT लातूर जे आहे ते एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, म्हणून ते तुम्हाला कॅटेगरीचा पूर्णच्या पूर्ण बेनिफिट जो आहे तो 100% दिला जातो. नंतर तुम्हाला MITचं तळेगाव पुणेमध्ये एक कॉलेज बघायला भेटतं. हे पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथं पण 150 सीट आहे. इथं पण तुम्हाला कॅटेगरीचं 100% बेनिफिट दिलं जाईल. नंतर महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्ध्यामध्ये तुम्हाला एक कॉलेज बघायला भेटतं. ट्रस्टचं कॉलेज आहे. टोटल 100 जागा बघायला भेटतील. महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरमध्ये पण एक आहे. ट्रस्ट मेडिकल कॉलेज आहे. 200 जागा तुम्हाला या ठिकाणी 100% दिसून येतील. नंतर महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज तुम्हाला कामोतेमध्ये पण तुम्हाला एक कॉलेज बघायला भेटतं. 200 सीट जे आहेत त्या ठिकाणी इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला दिसून येईल. MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई वाशीमध्ये आहे. 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी आहे. त्याचबरोबर MGM मेडिकल कॉलेज आहे नेरूल नवी मुंबई, या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज बघायला भेटतं. 50 जागा ज्या आहेत ते तुम्हाला टोटल या ठिकाणी दिसून येतील. नंतर NKP साळवे मेडिकल कॉलेज आहे ना तुमचं लता मंगेशकर हॉस्पिटल सोबत नागपूरमध्ये बघायला भेटतं. ट्रस्टचं मेडिकल कॉलेज आहे. सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. इथं जर सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कॅटेगरीनुसार फीस दिली जाते. आणि जेवढे काय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्यांची पूर्ण कॉलेज वाईज फी स्ट्रक्चरचे व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलचं नाव टाकून सर्च केलं तर दिसून येतील किंवा मग तुम्ही ऑफिशियल आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पण चेक करू शकता. या ठिकाणी टोटल 200 सीटची तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. त्यानंतर पद्मश्री डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज आहे मुंबईमध्ये, डीम कॉलेज बघायला भेटतं. 250 सीट आहेत. याचं पण फी स्ट्रक्चर तुम्ही एक वेळेस चेक करा. त्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज परभणी तुम्हाला बघायला भेटतं. सोसायटी या ठिकाणी मेन्शन असेल तरी हे कॉलेज जे आहे ते तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटतं. टोटल 150 सीट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. आणि या कॉलेजमध्ये पण तुम्हाला कॅटेगरीचं पूर्णच्या पूर्ण बेनिफिट दिलं जातं. नंतर प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगलीमध्ये बघायला भेटतं. हे पण ट्रस्टचं कॉलेज आहे. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथं पण तुम्हाला कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट दिला जातो. 150 सीट ज्या आहेत त्या टोटल तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. नंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरचं बघायला भेटतं. 150 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील या कॉलेजच्या पण 2025 ऍडमिशन प्रोसेससाठी. नंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज आहे ना ठाणेमध्ये, तर हे पण एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. इथं टोटल 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला बघायला भेटते. नंतर रूरल मेडिकल कॉलेज लोणी जे आहे ना हे एक डीम कॉलेज आहे. याचं पण तुम्ही फी स्ट्रक्चर एक वेळेस व्यवस्थित चेक कराल. या ठिकाणी तुम्हाला 200 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी बघायला भेटतील. सेट GS मेडिकल कॉलेज आणि KM हॉस्पिटल मुंबई हे एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 250 सीटचं हे कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. आणि राज्यातलं सगळ्यात टॉप मोस्ट मेडिकल कॉलेज तुम्हाला हेच दिसून येईल. त्यानंतर श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला यवतमाळमध्ये बघायला भेटेल. 200 सीट या ठिकाणी तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे ना SSPM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हे एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. इथं तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट 100% दिला जातो आणि जवळपास 149 सीट जे आहेत ते तुम्हाला या कॉलेजमध्ये बघायला भेटतील. त्यानंतर जर आपण पुढच्या कॉलेजचा विचार केला तर SMBT मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं नाशिकमध्ये. हे पण एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथं पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट दिला जातो आणि 150 जागा तुम्हाला टोटल या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज तुम्हाला पुण्यामध्ये बघायला भेटतं. हे पण सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. इथं पण तुम्हाला कॅटेगरीचं पूर्णच्या पूर्ण बेनिफिट दिलं जाईल. आणि या ठिकाणी जवळपास 150 जागा तुम्हाला बघायला भेटतील MBBS ऍडमिशनसाठी. नंतर पहा धुळेमध्ये एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 150 सीटची टोटल इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते. नंतर श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, MBBSचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथं पण तुम्हाला
कॅटेगरीचे पूर्णच्या पूर्ण बेनिफिट दिले जातील आणि लास्ट इयर चालू झालेलं एक नवीन एमबीबीएसचं कॉलेज तुम्हाला बघायला भेटतं. 50 सीटची टोटल इनटेक कॅपॅसिटी आहे तुम्हाला बघायला भेटते. नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाईमध्ये बघायला भेटतं. 150 सीटची टोटल इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज आहे ना पुणेमध्ये, हे फक्त मुलींचं कॉलेज आहे आणि तुम्हाला हे डीम कॉलेज बघायला भेटतं. टोटल 150 जागा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील आणि हे डीम कॉलेज असल्यामुळे तुम्ही याची फी स्ट्रक्चर एक वेळेस जरूर व्हेरीफाय करा. त्यानंतर तुम्हाला तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये बघायला भेटेल. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथे तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट 100% दिला जातो आणि टोटल 150 जागा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. नंतर टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. 150 सीटची टोटल इनटेक कॅपॅसिटी तुम्हाला दिसून येते. वेदांता मेडिकल कॉलेज आहे पालघरमध्ये, एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. टोटल 150 जागा आहेत, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाही. जरी हे कॉलेज स्टेट काउन्सिलिंग मध्ये येत असेल तरी ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जवळपास एवढे कॉलेज जे आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी बघायला भेटतील. कोणतं कॉलेज डीम आहे, कोणतं कॉलेज सेमी गव्हर्नमेंट आहे, कोणतं कॉलेज गव्हर्नमेंट आहे आणि कोणत्या कॉलेजसाठी तुम्हाला कोणती काउन्सिलिंग करणं पडेल याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर तुम्हाला जर फ्री अपडेट किंवा फ्री गाईड हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा टेलिग्रामवर आमचा ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला हर एक अपडेट, हर एक नोटीस आम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू ऑल इंडिया कोटा किंवा स्टेट कोटाची पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.